कारणबद्दल जेव्हा आम्हाला कळालं आम्ही आलो आणि भरपूर जणांचे जसं आम्ही संपर्क साधला त्यातल्या त्यात 23 लोकांनी पैसे वगैरे मागितले मागणीसाठी पैशाचं कोणी असं काय बोललं नाही, पण त्यातल्या त्यात कधी कधी कोणाला तरी आर्थिक थोडी मदत लागते. राज्याचे प्रयत्न झालेले आहेत, या जे काही अपक्ष राहिले ते येणार त्यांच्या अपेक्षा त्याच्याबद्दल मी बारामतीकरांना काय आव्हान कराल बारामतीकरांना कारण कसं मैं सबको आह्वान करूंगा कि ज्यादा से ज्यादा लोग, लेकिन आशा ये है ज्यादा के लिए सब बाहर आके उधर मतदान करेंगे। और आपको दिख रहा है आज सुबह सुबह भी बहुत इधर लोग आए, बाकी के बूथ पे भी मैंने फोन करके हमारे पोलिंग एजेंट को पूछा, वो सब बोल रहे हैं कि प्रतिशत अच्छा है, बहुत लोग बारामतीकरांना आवाहन करण्यापेक्षा मी जेव्हा गावोगावी दौरे करत होतो सगळ्यांच्या मनात स्वतःच एक आशा होती की दादांसाठी त्यावेळेस स्वतःच येऊन तिथं चांगल्या टक्केवारीने मतदान काय करतो नितीन मी सांगत आलोय की जर ते त्यांच्या वतीने प्रचार करत असतील त्यांच्या वतीने प्रचार करत आलोय आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या वतीने प्रचार करतायत, त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय भावना ते प्रचाराच्या दरम्यान बोलत असतील त्याच्याबद्दल मी काय काय दादा तसं पाहिलं विरोधक तशा अर्थाने कोणीच नाही स्ट्रॉंग विरोधक असं सगळे जे काय विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडलो एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतदेखील वहिनीला व दादाला विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच उतरवून राहिलेलं आहे. सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाले असते तर ती तरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली, पण तसं नाही झालं म्हणून यावेळेस गावोगावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद लोकांचा होता, ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. त्या प्रचारात आम्ही तुमचं भाषण ऐकलं, अगदी दादांचे म्हणजे जे आठवणी आहेत गुजरामध्ये लोक तुमच्या दादांना बघत होते, मी अगदी आईला वगैरे बारामती माझं कुटुंब जे क्वालिटी दादांचे दिसत असतील तर ते होणार. एक एक प्रश्न की सगळे कुटुंब ज्या पद्धतीने फिरत होते त्याच पद्धतीने फिरलात, लोकांचे प्रश्न जाणून घेताना काय वाटले की दादा हे सगळं एवढं सगळा संघर्ष आणि आता तो पण तुम्हालाच करायची वेळ नाही गावोगावी जात नाही, बरोबर आहे. दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतले आणि बरोबर आहे काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून गेले, मनात पण अजून ते वाईट वाटतं. लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांची कामं सर्वांची करू शकतो आणि करतोच आहे तर मी नक्कीच ते करणार आहे सगळ्यांसाठी मी काम आहे. बारामतीचं पालकत्व मुलगा म्हणून तुम्ही घेणार का? एरवी दादाच कारभार कोणाचं किती नाही म्हणजे डीसीएम पूर्ण राज्याचा पक्षाचा कारभार पार दादा खासदार झाले. बारामती एकूण मतदारसंघ दादांच्या जागी तुम्ही सगळे जे नाही बरं दादांची जागा कोणी घेऊ नाही शकत, तुम्हाला सारखं बोलतोय आणि मी एकटाच नाही, वहिनी असल्या पाच दादा असल्या मी असल्या आम्ही तिघं बारामतीसाठी कष्ट घेणार काम